नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका न्यू व्लॉग मध्ये. मी तुमचा कोल्हापूरचा छोट्या मॉर्निंगला पडतोय मी घरातून बाहेर आणि माझ्यासोबत होता आदर्श आणि आम्ही दोघं पण डायरेक्ट जातोय दुकानावरती. दुकानात गेल्यावरती बघतोय ते लेगरची ऑर्डर मारायला चालू होती. त्यात शाहरुख भाई आणि वैभव ऑर्डर मारालते. दुकानातले सगळे मेंबर ऑर्डर मारा व्यस्त असल्यामुळे मी आणि अश्रफ सगळी गाडी उतरून घेतोय. तोपर्यंत बघता बघता आपल्या गाडीची पूर्ण एक साइड आपल्या गोडाऊनला उतरतोय. तर मी घरी जायला निघणार होतो तोपर्यंत आपले कस्टमर येते. त्यांना माल बांधून पाहिजे होता तर मी माल बांधून देतोय. बाहेर गिरायकाला माल देत होतो तोपर्यंत अश्रफला आत कापते. मग लगेच जाऊन अश्रफला बँडेज करून घेतलं. बँडेज केल्यावरती लगेच शावडीत चिकन द्यायला जातोय. मी चिकन देऊन परत येतो आणि मी लगेच दुकानात बांबोड्याला जायला निघतोय. आणि माझ्यासोबत आलतच बापूंना बांबोड्यात सोडून मी लगेच घरी जायला निघतोय. कारण का माझी वाट बघत पप्पा घरात थांबले. घरी आल्यावरती मी सरप्राईजच होतोय. कारण का जवळजवळ एक महिन्यानंतर मी चिकन खात होतो. तयार व्हायचं कारण असं आहे की मला जायचं होतं बांबोड्याला. कारण का रॉयल एनफिल्ड शोरूम मधून आपल्याला आपली बुलेट आणायची होती आणि पप्पांसोबत गेलो तरच मी गाडी घेऊन परत येऊ शकतोय. म्हणूनच मी आणि पप्पा घरातून बाहेर पडतो ऍक्सेस घेऊन. कारण का परत येताना पप्पा ऍक्सेस घेणार होतो आणि मी बुलेट घेणार होतो. रॉयल एनफिल्डच्या शोरूमच्या कडलाची हॉस्पिटल आहे. जवळजवळ 4 ते 5 दिवस झालं मला ताप सर्दी खोकला चालू आहे. तेच दाखवण्यासाठी मी या हॉस्पिटलमध्ये आलेलो. ब्लड चेकअप करायचं होतं त्यामुळे हे दादा हातातून ब्लड काढून घेतात. ब्लड टेस्ट करायचं कारण असं आहे की काल रात्री मला चक्कर आलेली आणि 4 ते 5 दिवस झाले मी अंगावर ताप काढल्यामुळे ताप अंगात मुरलेला आणि त्यातच माझा बीपी पण लो झालेला. UTR वाढल्यामुळे आता मला सलाईन लावायची गरज पडलेली आणि माझ्या लाईफ मध्ये मी पहिल्यांदाच हाताला सलाईन टोचलेली. मला एकट्याला दवाखान्यात कंटाळा येत होता म्हणून मी हर्षा भावाला बोलवून घेते आणि त्यात माझ्या मोबाईलला चार्जिंग कमी होतं. मग हर्षा आपलं भाऊ चार्जर पण घेऊन येतंय. निवांत हॉस्पिटल मध्ये आम्ही मस्ती करत बसलेलो. मी आजार आहे का हर्षा आजार आहे हेच मला कळत नव्हतं. कारण का सलाईन लावलेली मला आणि कडला झोपलेला हर्षा. पहिली मोठी सलाईन झाल्यानंतर परत एक छोटी सलाईन येते. अशा टोटल मला 3 सलाईन आज लागणार होत्या. सिद्धू कॉलेजवरून आल्याला मग सिद्धूला पण लगेचच मी हॉस्पिटल मध्ये बोलवून घेतोय. सिद्धू आलेले डॉक्टर पण येतात आणि तिसरी सलाईन लावतात. तिसरी सलाईन अर्धी झालती तवरच हर्षा येते आपलं भाऊ चहा घेऊन. चहा सोबत हर्षानं बनपाव आणलेलं. मग पहिला दोघांना घास भरवतोय आणि मग मी खातोय. सलाईन झाल्यानंतर ना आम्ही हॉस्पिटल मधनं बाहेर पडतोय. दिवसभर न काय खाल्ल्यामुळे मला लय भुका लागलेल्या त्यामुळेच आम्ही हॅपी बीट्सला चाललेलो. सिद्धूनं ऑर्डर केलेलं चीज कॉर्नर टोस्ट आणि मी आणि हर्षाने केलेलं बर्गर ऑर्डर. बर्गर 3 खाऊन झाल्यानंतर लास्टला आम्ही शेक्स ऑर्डर केलेलं. तसं आम्ही 3 शेक मागवलेलं. त्यातलं मी 3 पण ट्राय करत होतो. कोणता आवडेल तो पित होतो. सिद्धूला काम आल्यामुळे सिद्धू लगेचच आमच्यातनं जातोय. थँक्यू मित्रांनो व्लॉग शेवटपर्यंत बघितला. जर व्लॉग इंस्टाला बघत असाल तर अकाउंटला फॉलो आणि लाईक करा आणि जर युट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.